शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी रवींद्र भुसाळ, साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा डायरेक्टर. आज दिनांक आहे 6/7/2025. तर आज आहे आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी आहे आज. तर आज या शुभमुहूर्ताच्या प्रसंगी आज आम्ही एक साईश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक उत्पादन लॉन्च केलेलं आहे. तर त्याचं नाव बॅक्टो गोल्ड आहे. आणि हे जे उत्पादन आहे हे पूर्णतः सेंद्रिय प्रोडक्ट आहे. हे वनस्पती अर्कापासून बनवलेलं प्रोडक्ट आहे. खूप अशा दुर्मिळ वनस्पतीपासून आपण हे बनवलेलं आहे. डाळिंब बनविणाऱ्या महत्त्वाच्या तेल्या रोगावर अतिशय प्रभावी काम करणारं असे उत्पादन आहे शेतकरी मित्रांनो. यावर्षी थोडासा लवकर पाऊस मेमध्ये पडल्यामुळे बऱ्याचशा बागांवर तेलकट डागाने त्रस्त आहे शेतकरी. या सगळ्याचा विचार करून आज हे आपण प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे. विशेषतः म्हणजे हे प्रोडक्ट डाळिंब येणाऱ्या बुरशीजन्य रोगांसाठी पण काम करतं. त्यामध्ये सर्कोस्पोरा असेल, अल्टरनेरिया असेल किंवा अन्य इतर व्हायरसजन्य जे आजार आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरियल ब्लाइट आपण तेल्या म्हणतो त्याला, या तेल्या रोगावर अतिशय प्रभावी काम करणारे प्रोडक्ट आहे. दुसरी गोष्ट, हे जे प्रोडक्ट आहे हे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही असं दोन्ही काम करणार प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे रोग आल्यानंतर पण काम करतं आणि रोग येऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह जरी तुम्ही स्प्रे घेतले याचे त्यासाठी पण काम करणार आहे प्रोडक्ट शेतकरी मित्रांनो. तर आपल्याला आपल्या डाळिंब बागा या वर्षी वाचवायच्या आहे. सध्याची परिस्थिती बघता मार्केटची मागणीपेक्षा आवक फार कमी आहे आणि डाळिंबाचे रेट हे वाढतेच राहणार. म्हणजे आपण आपल्या डाळिंब बागेसाठी चांगली जर व्यवस्थित फवारणीची काळजी जर घेतली तर नक्कीच आपण चांगला माल पिकू शकतो. दुसरी गोष्ट, बदलत्या वातावरणाशी सामना करण्यासाठी आपण आज तयार आहोत. आणि दुसरी गोष्ट, जे रासायनिक उत्पादन आपण वापरतो त्यामध्ये पाऊस आल्यानंतर जे उत्पादन फवारे आपण जे घेतो ते धुवून जाण्याचे चान्सेस बऱ्यापैकी असतात. त्यामध्ये आपण जे बॅक्टेरियामध्ये जर वापर बॅसिलस सुडोमोनास या बॅक्टेरियाचा जर वापर केला, पावसामध्ये जरी स्प्रे घेतला भरपूर पाऊस चालू असताना, तर आपल्याला त्याचे दुप्पट परिणाम बघायला मिळतात. दुसरी गोष्ट, बॅक्टो गोल्ड हे जे प्रोडक्ट आहे हे एकदम जबरदस्त असं उत्पादन आहे. एकदम दुर्मिळ अशा वनस्पतींपासून अर्कापासून आपण तयार केलेलं आहे ते. दुसरी गोष्ट, याचं जे ॲप्लिकेशन आहे फवारणीसाठीचं प्रमाण सांगतो मी. 1 लिटर पाण्यासाठी 4 ml पर लिटरला याचं प्रमाण घ्यायचं आहे आणि चांगला स्प्रे करायचा आहे. केमिकलच्या आणि याच्या स्प्रेच्या अंतरामध्ये कमीत कमी 3 दिवसाचं अंतर ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, मुळी पण चेक करायची आहे एकदा. मुळी जर चालू नसली तर आपण जे वरून स्प्रे वगैरे देतो तर त्याचे रिझल्ट म्हणावा असे भेटत नाही. ती पण एक शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, वॉटर सोल्युबल खतांचा वापर पूर्णतः बंद ठेवला पाहिजे. साईजसाठी आपलं जे साईज गोल्ड प्लस प्रोडक्ट आहे त्याचा एकदम सुंदर असे रिझल्ट शेतकऱ्यांना मिळत आहे. ते पण त्याचा पण वापर करावा. दुसरी गोष्ट, जास्त महागड्या बुरशीनाशकांचा वापर न करता कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचा वापर देखील केला पाहिजे आणि आपल्या बागा वाचवल्या पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद.